नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक ज्याला आपण GDS असं म्हणतो, जो की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट अंतर्गत हा जॉब येतो. GDS मध्ये मित्रांनो 3 पदं असतात, ज्याच्यामध्ये मित्रांनो ग्रामीण डाक सेवक, असिस्टंट बँक पोस्ट मास्टर आणि ब्रांच पोस्ट मास्टर. तर ह्या तिघांसाठी मित्रांनो एक जाहिरात येणार आहे, त्याबद्दलची ही शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेली बघू शकता. ऑल चीफ पोस्ट मास्टर जनरल यांना ही शॉर्ट नोटिफिकेशन पाठवण्यात आलेली, हे लेटर पाठवण्यात आलेलं आहे. तर ही दरवर्षी मित्रांनो जाहिरात येते. मागच्या 2023 मध्ये देखील जाहिरात आली होती. त्यावेळेस मित्रांनो 30,000 जागा होत्या. तर आता मागच्या जुलै 2023 मध्ये जाहिरात आली होती. याला नावच दिलं जातं की GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2023, जुलै 2024, जुलै 2025 अशी ही जाहिरात जुलै महिन्यामध्ये प्रत्येक वर्षाला आपल्याला पाहायला भेटते. तर जुलै 2023 मध्ये 30,000 जागा होत्या. या वर्षी देखील मित्रांनो तेवढ्या जागा असू शकतात, थोड्या कमी असू शकतील किंवा थोड्या जास्त असू शकतात, परंतु त्याच्या आसपास जागा या ठिकाणी असतात. तर ती भरती करण्यासाठी हे पत्र प्रत्येक ब्रांच पोस्ट मास्टरला त्यांनी पाठवलेलं आहे, जनरल मॅनेजरना पाठवलेलं आहे. तर या वर्षीची जुलै 2024ची जाहिरात कधी येणार आहे त्याचं शेड्यूल त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा, इट हॅज बीन टेंटेटिव्हली डिसाइडेड. आता टेंटेटिव्हली आहे मित्रांनो, मी जी डेट तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये केव्हा जाहिरात येणार आहे, एक टेंटेटिव्हली डेट आहे. टेंटेटिव्हली म्हणजे अंदाजित, ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, पुढे मागं जाऊ शकतं. म्हणजे जाहिरातीबद्दलची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्या तारखेला किंवा 1-2 दिवस पुढे जाऊ शकते, जास्त दिवस जाऊ शकत नाही, परंतु जाहिरात 100% येणार. तर बघा, टेंटेटिव्हली डिसाइडेड टू नोटिफाय द वॅकन्सीज अंडर द GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 in second week of July 2024 and therefore following, त्याच्यामुळे फॉलोइंग टाइमलाइन त्यांनी दिलेला आहे. प्रिस्क्राइब फॉर कम्प्लिटिंग प्रिपरेटरी ॲक्टिव्हिटीज ॲज नोटेड बिलो. बघा, याच्यामध्ये डेटा एंट्री, फ्रीजिंग करणं, वेकेन्सीचं डिव्हिजन वाईज ते 6 जुलैपर्यंत होणार होतं. रीचेकिंग डेटा एंट्री 8 जुलैपर्यंत होणार होती. आणि अप्रुव्हल बाय सर्कल आफ्टर फ्रीजिंग द डेटा एंट्री बाय डिव्हिजन्स 9 तारखेपासून ते 10 जुलैपर्यंत. आणि त्याच्यानंतर इश्यू ऑनलाईन नोटिफिकेशन 15 जुलै 2024. मग 15 तारखेला किंवा त्याच्या 1-2 दिवस नंतर ऑनलाईन अर्ज सुरू होतील. 15 तारखेला तुमची नोटिफिकेशन येणार आहे, 15 जुलै 2024ला इथे पाहू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, कधीपर्यंत जागा भरल्या जातील, टू बी इन्क्लुडेड म्हटलं याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये वॅकन्सी शेअरिंग बिटवीन 1 जुलै 2023 ते 30 जून 2024 पर्यंतच्या जागा ज्या आहेत त्या भरल्या जातील. ज्याच्यामध्ये कुणी रेजिग्नेशन केलं आहे, कुणाचं ट्रान्सफर झालं आहे त्या ठिकाणावरून त्या पोस्ट ऑफिसमधनं, कुणी डिस्चार्ज घेतलेला आहे इन्क्लुडिंग व्हॉलंटरी डिस्चार्ज असेल, टर्मिनेशन झालं आहे कोणाचं, कोणाला काढून टाकलं आहे, रिम्युव्हल केलं आहे, कोणाला डिसमिसल केलेलं आहे, कोणाचं या ठिकाणी डिसिप्लिनरी ग्राउंड्स आहे, म्हणजे कुणाच्या या ठिकाणी काही समस्या असेल त्याच्याबद्दल आहे, प्रमोशन झालेलं आहे, कुणाचं लॉंग टर्म डेप्युटेशन टू IPBP अँड APS, कुणाचं डेप्युटेशन केलेलं आहे ब्रांच पोस्टमधून या ठिकाणी IPBP म्हणजे इंडियन पेमेंट पोस्ट बँकमध्ये कुणाचं प्रमोशन झालं आहे. तर त्या ठिकाणी जेवढ्या पण जागा खाली आहेत त्याच्यावरती ही वॅकन्सी काढल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर खाली म्हटलंय शेड्यूल 1 जानेवारी 2023, स्पेशल सायकल मे 2023 आणि शेड्यूल 2 जुलै 2023 इन्क्लुडेड वॅकन्सी ऑफ दिस शेड्यूल सायकल ऑन विच कॅन्डिडेट हॅड टर्न अप टू EA बट नॉट जॉईंड इट. बघा, याच्यामध्ये स्पेशल सायकल देखील येते. मे मध्ये 2023 मध्ये आली होती. जुलै 2023ची 30,000 पदांची भरती आलेली. ह्यामधील जेवढे पण कॅन्डिडेट जे आहेत त्यांनी टर्न अप केलेला आहे आणि जॉईन केलेलं नाही अशा जागा देखील याच्यामध्ये घेतल्या जातील. भरपूर साऱ्या 7 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या 2023 मध्ये. त्या वेटिंग लिस्ट नंतर परत वेटिंग लिस्ट लावल्या नाहीत त्यांनी. जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या सर्व याच्यामध्ये घेतल्या गेलेल्या आहेत, आता 2024 मध्ये घेतल्या जाणार आहेत. तर ही संपूर्ण जागा ज्या आहेत, मग 30,000 किंवा त्यापेक्षा जास्त ही जागा असू शकतात, त्याच्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. याच्यामध्ये पहा, भरपूर सारी माहिती दिलेली आहे. परत अजून
काय काय केलं जाणार आहे त्याच्याबद्दलची. आणि या ठिकाणी पाहू शकता हे डिजिटली साईन केलेलं आहे, हे लेटर आलेलं आहे. तर 15 जुलैला तुमची 2024ची नोटिफिकेशन येईल. याच्यामध्ये फक्त 10वी पासवरती तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करता येणार आहेत. 10वीच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होतं. मग तुम्हाला 10वीला एवढेच मार्क्स पाहिजेत असा कुठलाही क्रायटेरिया नाही. 10वी पास सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तुम्हाला कितीही मार्क्स मित्रांनो असतील तरी तुम्ही इथे अप्लाय करा, कारण की याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम नाही आहे, एक्झामला कुठं जायची गरज नाही. तुम्हाला या ठिकाणी कुठला अभ्यास करायचा नाही, फक्त फॉर्म भरून द्यायचा आहे आणि मेरिट लिस्टची वाट पाहायची आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये अप्लाय करू शकतात, महाराष्ट्रामधील कुठल्याही. ठीक आहे, फक्त तुम्हाला मराठी नॉलेज पाहिजे, सायकलचं नॉलेज पाहिजे, कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे. सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं नाही कुठलंही, फक्त तुमचं 10वी पासचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं ओरिजिनल गरजेचं आहे. 10वी पासमध्ये तुम्हाला कितीही मार्क्स असतील तरी तुम्हाला अर्ज इथं करता येणार आहे. एवढेच मार्क्सचा काही क्रायटेरिया नाही, फक्त 10वी तुम्ही या ठिकाणी मराठी भाषेतून केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अप्लाय करताय तर इतर भाषांचं तुम्हाला या ठिकाणी 10वीमध्ये तुमचा उल्लेख असेल तर इतर स्टेटमध्ये देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात, कारण की त्या स्टेट वाईज या ठिकाणी वॅकेन्सी तुम्हाला या ठिकाणी निघतात. तर 10वीला ज्यांना जास्तीत जास्त मार्क्स आहेत त्यांचं तर या ठिकाणी चान्सेसच आहेत या ठिकाणी लागण्याचे. परंतु 10वीला ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी काय करायचं असा प्रश्न आहे, किती मार्क्सवरती अप्लाय करायचं. तर बघा, किती मार्क्सवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे असा क्रायटेरिया कुठेही ठेवण्यात आलेला नाही. तुम्हाला कितीही मार्क्स असले तरी तुम्ही अप्लाय करा. ओबीसी ओपन कॅन्डिडेटसाठी फक्त 100 रुपये फीज आहे. SC ST महिला कॅन्डिडेटसाठी, PWD कॅन्डिडेटसाठी कुठलीही फीज नाही आहे, तर त्यांनी देखील अप्लाय करून द्यायचं आहे. जशी 15 तारखेला आता जाहिरात येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिली जाईल. तर हे एक लेटर होतं महत्त्वाचं, जे तुम्हाला सांगायचं होतं की 15 जुलैपासून ही जाहिराती जी आहेत ते प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल पोस्ट ऑफिस GDSची. याबद्दल अजून काय अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. तर ही एक टेंटेटिव्ह डेट आहेत. ह्या लेटरनुसार तुम्हाला मी तारखा सांगितलेल्या आहेत. या तारखेला जाहिरात आली तर तुमच्यापर्यंत नक्की माहिती जी आहे ती दिली जाईल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.